नाशिकमधील छोटी मोठी झाडं तोडणार आणि 15,000 झाडं आज नाशिकमध्ये दाखल होणार, गिरीश महाजन यांची माहिती। व्हिडिओ ट्विट केल्यानंतर महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस। दानवेंकडे सध्या कोणतंही पद नाहीये, मातोश्रीला खुश करण्यासाठी सगळं सुरू आहे, हेमंत साळवींचा पलटवार। केंद्राने आणि राज्याने सर्व तपास यंत्रणा लावून व्हिडिओची सत्यता तपासावी, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावरती आरोप करणं चुकीचं, तटकरेंचा महेंद्र दळवींना टोला। तर तटकरे राजकारणातील महान संत, दळवींचंही तटकरेंना प्रत्युत्तर। राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नव्हता, नाना पटोलेंची मागणी। तर राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा अधिकार सभागृहाला नाही, नार्वेकरांचं प्रत्युत्तर। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव, गणेश नाईकांची माहिती। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधान भवनात, तर राज्य आपत्ती घोषित करा, शेळ्या सोडून काही उपयोग नाही, सोनवणेंचं नाईकेंना प्रत्युत्तर। उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नाही, फक्त घोषणा करू नका, ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे, रोहित पवार यांची गणेश नाईकांवर टीका। वाघ बिबट्याबाबत मोठा प्रश्न राज्यासमोर आहे, पुढील काही वर्षात वाघाचा बिबट्याचा सामना करावा लागणार, आशिष जयस्वाल यांचं विधान। अजित पवारांची 2018 पासूनच मुंडव्यातील जमिनीवर नजर आहे, मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर आणि त्यावेळेसचे महापौर निलेश मगर यांचं जमिनीवर लक्ष होतं, अंजली दमानी यांचा आरोप। पुणे जमीन व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाहीये, मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधील आहे, निलेश मगर यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले।